सांगोला तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक व अभिनव निर्णय घेत ग्रामविकास व शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे। शारदा देवी अभियानाअंतर्गत गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना घरपट्टी व महसूल कर पूर्णतः माफ करण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला आहे। या निर्णयामुळे गावातील गोरगरीब शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। जिल्हा परिषद शाळांमध्ये दरवर्षी सुमारे 1000 विद्यार्थी प्रवेश घेत असले तरी खाजगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेमुळे या शाळांची पटसंख्या घटत चालली असून शासनाच्या नियमाने पटसंख्या कमी झाली की शाळा बंद होत आहेत। त्यामुळे अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत। ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे केवळ शासकीय शाळांची पटसंख्या वाढणार नाही तर ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास देखील पुनर्स्थापित होणार आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे राज्यभर कौतुक होत असून इतर ग्रामपंचायतींनीही याचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी केली आहे। आमच्या गावच्या ग्रामपंचायतीने माझे तरुण सरपंच सज्जन मागाडे त्यांच्या सगळ्या सहकार्याने हा ऐतिहासिक निर्णय असा घेतलेला आहे, या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आज एक शारदा देवी अभियान या नावानं जो मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेईल त्याची घरपट्टी आणि त्याचा ग्रामपंचायतचा कर आम्ही 100% माफ करायचं ठरवलेलं आहे। एखाद्या बाहेरच्या शाळेतून समजा 3रीला आला असेल, 4थीला आला असेल, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा दाखला ग्रामपंचायतकडून आणून दिला की त्या आधारे आम्ही त्याचं सगळं या ठिकाणी माफ करणार आहे।